नमस्कार मित्रांनो, टेक्निकल ज्ञान आणि नवीन अपडेट या चॅनलवरती तुमचे स्वागत आहे। मित्रांनो, आज आपण आपल्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत की मोठ्या ब्रेकनंतर सुवर्ण भरारी, चांदी अजूनही स्वस्तावली, 10 ग्रॅमची सोन्याची किंमत किती, चला तर जाणून घेऊया आपल्या या व्हिडिओच्या माध्यमातून। मित्रांनो, इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार IBJ म्हणते की 24 कॅरेट सोने 68,131 रुपये, तर 23 कॅरेट सोने 67,858 रुपये, तर 22 कॅरेट सोने 62,408 रुपयावर घसरले, तर 18 कॅरेट सोने 51,098 रुपये, तर 14 कॅरेट सोने 39,857 रुपये प्रति 10 ग्रॅमवर उतरले आहे। तर 1 किलो चांदीचा भाव 81,271 रुपये इतका झाला। वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते, तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येत असते। त्याचप्रमाणे चांदी या आठवड्यात स्वस्त झाली। 23 जुलै रोजी चांदी 3,500 रुपयांनी उतरली, तर 24 जुलै रोजी 500 रुपयाची घसरण झाली। 25 जुलै रोजी 3,000 रुपयांनी किमती कमी झाल्या। आज सकाळी चांदीत घसरणीचे सत्र कायम होते, पण गुड रिटर्ननुसार आता 1 किलो चांदीचा भाव 84,500 रुपये इतका आहे। मित्रांनो, इंडियन बुलियन अँड ज्वेलर्स असोसिएशन नुसार IBJ म्हणते की 24 कॅरेट सोने 68,131 रुपये, तर 23 कॅरेट सोने 67,858 रुपये, तर 22 कॅरेट सोने 62,408 रुपयावर घसरले, तर 1 किलो चांदीचा भाव 81,271 रुपयावर इतका आला। तर वायदे बाजारात आणि आंतरराष्ट्रीय बाजारात सोने आणि चांदीवर कुठलाही कर शुल्क नसते, तर सराफा बाजारात शुल्क आणि कराचा समावेश होत असल्याने भावात तफावत दिसून येत असते। मित्रांनो, सोन्या चांदीची चमक कमी, सीमा शुल्क कपातीचा मोठा परिणाम सराफा बाजारावर पडला। ग्राहकांना स्वस्तात धातू खरेदीची संधी मिळाली। शनिवारी सकाळच्या सत्रात सोने आणखी स्वस्त झाले असून गोल्ड रिटर्ननुसार आता 22 कॅरेट सोने 62,900 रुपये प्रति 10 ग्रॅम, तर 24 कॅरेट सोन्याचा भाव 68,160 रुपये प्रति 10 ग्रॅम झाला आहे। त्याचवेळी किलोभर चांदीसाठी ग्राहकांना 84,400 रुपये खर्च करावे लागतील। मित्रांनो, तुम्हाला असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा। धन्यवाद।